सिंपल लिव्हिंग ह्या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते। आज ना मी पालकचं गरगट करून दाखवणार आहे। बहुतेक माझ्या सगळ्याच मैत्रिणींना येत असणार पालकचं गरगट करायला, पण प्रत्येकीची पद्धत वेगळी असते। माझी पद्धत कशी आहे ते आता आपण बघूया। गरगटाच्या साहित्यामध्ये आपण पालक घेतलाय। हा पालक मी अर्धी पेंडी आहे, पूर्ण पेंडी नाहीये, ती मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं आहे, बारीक चिरलेलं आहे। हे शेंगदाण्याचं कूट आहे, त्यानंतर जिरा पूड, मीठ, लाल तिखट 1 चमचा, भिजवलेले शेंगदाणे, त्यानंतर हरभरा डाळ थोडी भिजवलेलीच आहे, पण मूग डाळ आहे मी धुवून ठेवली आहे फक्त, कढीपत्ता, थोडासाच गूळ, कोकम, हिंग। गरगट आपल्याला कुकरमध्ये करायचं आहे। मी हा छोटा कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपल्याला आता हे गरगटाचं सगळं साहित्य घालायचं आहे, ज्यामध्ये मी पालक चिरलेला आधी घालून घेते। त्यानंतर शेंगदाणे मी रात्री भिजत घातले होते, तसे ते 2-3 तासात भिजतात चांगले, पण रात्री जर भिजत घातले तर आणखीनच छान। त्यानंतर हरभरा डाळ, मूग डाळ मी भिजवली नाही, फक्त धुवून घेतली, कारण ही पटकन शिजली जाते, जास्त वेळ लागत नाही याला शिजायला। ह्यामध्ये शिजण्यासाठी थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला। आता आपण कुकर गॅसवर ठेवून कुकर लावून घेऊया। 3 शिट्या काढायच्या आहेत आपल्याला याच्या। कुकर थंड झालाय, आता आपण हे उघडून बघूया। हे बघा किती छान सगळं गरगरीत अगदी शिजलेलं आहे। आता आपण ना हे थोडंसं रवीनं फेटून घ्यायचं। गॅसवर भांडं ठेवलंय मी फोडणी करायसाठी। आता मी तेल घालते। सुरुवातीला आपण मोहरी घालून घेऊया, जिरे, त्यानंतर हिंग, कढीपत्ता, त्यानंतर हे वाटण घालायचं आपल्याला, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण। मिरची मी फक्त 1 वापरले, थोडीशी कोथिंबीर। हे थोडंसं परतून घ्यायचं, थोडीशी हळद, लाल तिखट, जिरा पूड, हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मी लाल तिखट पण थोडंसंच वापरले, कारण 1 मिरची मी घातलेली आहे वाटण करताना, आणि हे सगळं प्रमाण कमी आहे कारण मी पालक पण अर्धी पेंडीच घेतलेली आहे, पूर्ण पेंडी नाही घेतलेली। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, ह्याच्यामुळं गरगट ना एकजीव व्हायला मदत होते कूटमुळं, चवीला पण छान लागतं। आपण अख्खे शेंगदाणे पण घातलेलेच आहेत आणि थोडंसं कूट पण घालायचं, गरगरीत पण व्हायचं। चांगलं परतून घ्यायचं, कारण शेंगदाण्यामुळे बऱ्याच जण कलर सफेद येतोय भाज्यांचा, त्यामुळे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर थोडंसं चांगलं परतून घ्यायचं। हे बघा, हे जे शिजवलेलं गरगट होतं ना मी, ते त्याचा गॅस पण मी चालू ठेवला होता, कारण हे जर गरम आणि कडकडीत उकळलेलं असलं ना तर ह्यात टाकल्यानंतर रंग चांगला येतो, त्यामुळं मी हे थंड नाही टाकायचं, गरम गरमच टाकायचं। हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला। ह्याला छान उकळू द्यायचं आहे आता, आणि उरलेलं काय काय जे साहित्य राहिले ते आता टाकून घेऊया आपण। गरगट हे आंबट गोड असं असते, तिखट आंबट गोड सगळ्याच चवी असतात, त्यामुळे थोडंसं कोकम, आणि कोकम नसली तर चिंच घालू शकता तुम्ही। त्यानंतर कोकमचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडंसं गूळ घालायचा, आणि चवीपुरतं मीठ। ह्याला आता एक उकळ काढायची, कारण कोकमचा आंबटपणा आहे आणि गूळ वितळला पाहिजे आपल्याला, आणि तो आंबटपणा पण ह्यात उतरला पाहिजे भाजी। थोडीशी उकळ काढायची। हे बघा, आता हे गरगट आपलं मस्त असं झालेलं आहे, कलर आणि वास पण खूप सुंदर यायला लागलायचं। आपलं गरगट तयार आहे, आणि आता आपण ताट करून घेऊया। गरम गरम भाकरी बरोबर पालकचं गरगट तयार आहे, या तुम्ही पण खायला, आणि असंच नक्की करून पण बघा। थँक्यू।